नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर. तर मित्रांनो, आज आपण म्हणजेच मुंबई पोलीस चालकचा जो ड्रायव्हरचा पेपर होता दिनांक 14/5/2023 साली झालेला सेट सीचा, तर तो जो पेपर आहे तर तो आज आपण इथे संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. तर यामध्ये एकूण 100 प्रश्न 100 मार्कासाठी होते आणि वेळ 90 मिनिटे होता. तर सूचना तुम्ही पाहून घ्या. तर हा जो पेपर होता तर तो गेल्या वर्षीचा पेपर आहे. तर आत्ताची जी तुमची मुंबई पोलीस चालकची परीक्षा होणार आहे त्यामध्ये तुम्हाला असेच प्रश्न असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात. पाहूयात आजच्या या आपल्या भाग 1 म्हणजेच जो आपला पेपर आज आपण घेणार आहोत मुंबई पोलीस शिपाई चालक, तर याचा जो आहे तर तो आपण पहिला भाग पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे सुरुवातीचे 25 प्रश्न पाहणार आहोत. तर त्यामधील प्रश्न पहिला आहे, तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेला आहे. महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटर सागरी किनारा लाभलेला आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रास संबंधित हा प्रश्न आहे. तर एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे, तर एकूण 720 किलोमीटर लांबीचा जो आहे तर तो समुद्र किनारा आपल्या महाराष्ट्र राज्याला लागलेला आहे. आणि आपल्या भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लागलेला आहे, तर एकूण 7517 एवढ्या किलोमीटर लांबीचा जो समुद्र किनारा आहे. तर म्हणजे सर्व जे अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप बेटे हे सर्व मिळून 7517 किलोमीटर हा आपल्या भारताला लागलेला आहे समुद्र किनारा. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त जो किनारा आहे तर तो कोणत्या जिल्ह्याला लागलेला आहे, तर तो रत्नागिरी या जिल्ह्याला लागलेला आहे सर्वात जास्त समुद्र किनारा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस रेझिंग डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो. म्हणजे आपल्या महाराष्ट्र पोलिसाची स्थापना झाली तर ती कोणत्या दिवशी झाली होती, तर ती 2 जानेवारी तारीख होती. कोणती? 2 जानेवारीला आपला जो आहे तर महाराष्ट्राचा स्थापना दिवस त्या दिवशी आपण साजरा करतो महाराष्ट्र पोलीस दलाचा. तर 21 ऑक्टोबर एक दिवस आहे आपल्या पोलीस दलाशी संबंधित. तर त्या दिवशी आपण कोणता दिन साजरा करतो हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. तसेच 8 मार्चला जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो आणि 1 मेला आपला महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिन म्हणून आपण साजरा करतो. 15 ऑगस्टला तर तुम्हाला माहितीच आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आहे. म्हणजे अशी कोणती व्यक्ती होती जिला पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्रातील जी होती तिला भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. तर कोण होते? महर्षी धोंडो केशव कर्वे. तर यांना कधी मिळालेला? 1958 साली. त्यांचं वय 100 वर्ष झालं 1958ला. त्यांचा जन्म 1858चा आहे. तर हे एक समाजसुधारक आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे त्यांना म्हणतो आपण. तर त्यांना जो आहे तर वयाच्या शताब्दी म्हणजे 100 वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्यांना 1958ला, तर तेव्हा त्यांना समाजकार्याबद्दल भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता व ते भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ते महाराष्ट्रातील आपले पहिले व्यक्ती होते धोंडो केशव कर्वे. हे लक्षात ठेवा. तसेच अजून कोणाला मिळालेलं आहे? लता मंगेशकर यांना मिळालेला आहे. सचिन तेंडुलकर हे अजून 2 जण आहेत महाराष्ट्रातील, त्यांना देखील भारतरत्न मिळालेला आहे. तसेच आत्ताचे जे करंटचे जे म्हणजे भारतरत्न पुरस्कार दिले आहेत तर ते कोणाला व कोणत्या राज्याशी ती व्यक्ती आणि कोणत्या कार्याशी संबंधित त्यांना दिलेला आहे हे देखील तुम्ही करून ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4. ग्रामगीता कोणी लिहिलेली आहे. तर ग्रामगीता कोणाची आहे, तर ते संत तुकडोजी महाराजांची आहे. कोणाची आहे, तर संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली आहे. हे लक्षात ठेवा. संत तुकाराम महाराजांचे अभंगगाथा आहे हे तुम्हाला माहितीच आहे. त्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे म्हणजेच भावार्थ दीपिका. आणि संत नामदेव महाराजांची कीर्तन हे प्रसिद्ध आहेत. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात. सभापती किंवा राज्यसभेचे आपण अध्यक्ष म्हणतो त्यांना सभापती. तर ते कोण असतात, तर आपले जे देशाचे उपराष्ट्रपती असतात तर तेच जे आहे तर तेच पदसिद्ध जे आहे तर ते राज्यसभेचे सभापती असतात. आणि राज्यसभेच्या सभासदांना त्यांचा म्हणजे सभापती निवडण्याचा अधिकार नसतो, कारण ते पदसिद्ध असतात उपराष्ट्रपती म्हणून. पण ते उपसभापती निवडू शकतात राज्यसभेचे सदस्य, पण त्यांना म्हणजे सभापती निवडण्याचा अधिकार नाही, कारण ते पदसिद्ध असतात उपराष्ट्रपती. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. भारतातील सर्वात जास्त ज्यूट उत्पादक राज्य कोणते.
ज्यूटचं जे उत्पादन आहे तर ते भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त घेतलं जातं, तर ते पश्चिम बंगाल या राज्यात ज्यूटचं जे उत्पादन आहे ते सर्वात जास्त घेतलं जातं. लक्षात ठेवा, पश्चिम बंगाल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7. ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर आता वेगवेगळे पुरस्कार जे आहेत तर ते जगामध्ये तसेच भारतामध्ये वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. तर ते पुरस्कार जे आहेत तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हे तुम्हाला अगोदर माहीत असणं गरजेचं आहे. नंतर ते व्यक्तीचं तुम्ही नाव पाठ करा. जसं की ऑस्कर पुरस्कार हा चित्रपटासाठी असतो, तसे अबेल पुरस्कार हा गणिताशी संबंधित असतो आणि नोबेल जो पुरस्कार आहे तर वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित आहे. तसाच प्रकारचा ग्रॅमी जो पुरस्कार असतो तर तो कशासाठी असतो, तर तो संगीत क्षेत्रात अभूतपूर्व ज्यांनी कामगिरी केलेली असते त्यांना गौरवण्यासाठी हा ग्रॅमी पुरस्कार असतो. कशाशी, तर संगीत क्षेत्राशी संबंधित हा ग्रॅमी पुरस्कार मानला जातो. त्यातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो संगीत क्षेत्रातील ग्रॅमी पुरस्कार. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर आता महाराष्ट्राबद्दल तुम्हाला सर्व काही माहीत असणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा पक्षी, महाराष्ट्राचा प्राणी. तर महाराष्ट्रात प्राणी कोणता आहे राज्य प्राणी, तर तो आहे शेकरू, म्हणजे की भीमाशंकर येथे आढळतो. मोठी खार म्हणून ते म्हणजे प्रसिद्ध आहे. त्या भागात तो भरपूर भीमाशंकर या ठिकाणी आढळतो. शेकरू प्रकारची एक मोठी खार आहे जी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी आढळते. तोच आपला महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे. आणि भारताचा म्हणलं तर हे तुम्हाला माहितीच आहे, वाघ जो आहे तर तो आपल्या भारताचा म्हणजे राष्ट्रप्राणी मानतो त्याला आपण. आणि फुलपाखरू जे आहे तर ते घोषित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. आणि महाराष्ट्राने राज्य फुलपाखरू म्हणून ब्ल्यू मॉर्मॉन या म्हणजे फुलपाखराला म्हणजे राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्राचा जो राज्य पक्षी आहे तर तो कोणता आहे, हरियाल. हरियाल नावाचा जो राज्य पक्षी आहे म्हणजे कबुतराच्या जातीतीलच एक पक्षी आहे तो हरियाल, जो की महाराष्ट्राचा राज्य पक्षी मानला जातो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर आता हे तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, पर्यटन स्थळाबद्दल आहे. तर हे अष्टविनायक जे एक महत्त्वाचं असं पर्यटन स्थळे आहेत, ज्यातले जे 5 अष्टविनायक आहेत तर ते आपल्या पुणे या जिल्ह्यामध्ये येतात. तर पुणे जिल्ह्यामध्ये जे 5 येतात तर ते कोणकोणते आहेत, तर सुरुवातीला 1 नंबरला आपण मोरगाव मोरेश्वर, त्यानंतर थेऊरगावचा चिंतामणी जो असतो तो एक पुण्यामध्ये येतो. त्याप्रमाणे रांजणगावचा महागणपती, त्याप्रमाणे अजून ओझरचा विघ्नेश्वर आणि लेण्यांद्रीचा गिरिजात्मक, असे 5 जे आहेत तर ते आपल्या पुणे जिल्ह्यात येतात. आणि त्यानंतर 6वा जो आहे तर ते अहमदनगर जिल्ह्यात येतो, सिद्धिविनायक सिद्धटेक. आणि 7वा आणि 8वा असे जे 2 आहेत तर ते कुठे येतात, तर ते रायगड जिल्ह्यात येतात. बल्लारेश्वरचा म्हणजे पालीचा बल्लारेश्वर आणि महाडचा वरदविनायक, असे एकूण 8 जे आहेत तर ते गणपती आहेत. त्यापैकी 5 जे आहेत तर ते आपल्या पुणे जिल्ह्यात येतात आणि 2 जे आहेत तर ते रायगड जिल्ह्यात येतात आणि 1 जो आहे तर तो अहमदनगर जिल्ह्यात येतो. याचं जे आन्सर आहे तर ते पुणे असेल. आणि रत्नागिरीला देखील एक महत्त्वाचं असं गणपतीचं मंदिर आहे, गणपतीपुळे, तर हे तुम्हाला माहितीच असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. तर इथे आपण थोडंसं हे तुटक दिसत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर आता सर्वात लहान क्षेत्रफळा दृष्टीने कोणता जिल्हा आहे, तर मुंबई शहर. आणि सर्वात मोठा विचारला असता तर कोणता आला असता, तर अहमदनगर, जो की महाराष्ट्रातील आकारमानाने म्हणजे क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर. आणि सर्वात लहान कोणता आहे, तर मुंबई शहर. म्हणजे जवळपास 17,000 स्क्वेअर म्हणजे किलोमीटर वर्गच्या आसपास त्याचं क्षेत्रफळ आहे औरंगाबादचं. कशाचं, तर अहमदनगरचं. आणि मुंबई शहरचं किती आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. तर काय दिले इथे, फक्त 2 अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? तर फक्त 2 अंकी संख्या म्हटले म्हणजे किती, 11 पासून ते 99 पर्यंत एवढ्याच 2 अंकी संख्या आहेत आपल्या एकूण. तर 11 पासून 99 पर्यंत 7 हा अंक किती वेळेस येतो? तर आता 1 ते 100 मध्ये 7 हा अंक किती वेळेस असतो, म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे जे अंक आहेत 2 पासून 9 पर्यंत ते प्रत्येकी 20 वेळेस येतात 1 ते 100 मध्ये. आणि 0 व 1 हे जे आहेत ते प्रत्येकी 21 वेळेस येतात. हे तुम्ही लक्षात घ्या. 1 ते 100 मध्ये म्हणतो मी. तर आपल्याला इथे काय विचारले आहे, 7 हा अंक
किती 2 अंकी संख्येमध्ये म्हणते, म्हणजे ह्यातला पहिला जो 7 आहे 07 तर तो 1 अंकी येतो म्हणून तो आपल्याला वगळायचा आहे. मग राहिले किती एकूण 20 येतात. 2 ते 9 जे अंक आहेत तर ते एकूण किती 20 वेळेस येतात. तर 7 हा अंक देखील 20 वेळेस येणार आहे 1 ते 100 मध्ये, पण आपल्याला 2 अंकीमध्ये विचारलेला आहे म्हणून 1 त्यातून कमी होणार, म्हणजे राहिले किती 19. म्हणजे 2 अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक जो आहे तर तो फक्त किती वेळेस येणार आहे तर तो 19 वेळेस येणार आहे. तर इथे 19 कशामध्ये दिले तर इथे तुम्ही पाहू शकता ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे 19, म्हणजे 19 वेळेस जो आहे तर तो 7 हा अंक येतो एकूण 2 अंकी संख्यांमध्ये, म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं आन्सर असेल 19. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 12. तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला 3/4 या संख्येमध्ये किती मिळवावेत म्हणजे त्यांची बेरीज 4/3 येईल. तर इथे 4/3 आहे, थोडं खराब आहे PDF, तर 4/3 येईल. 3/4 मध्ये अशी कोणती संख्या मिळवल्यास आपलं उत्तर 4/3 येईल. तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर आता इथे काय करायचं, किती मिळवायचं आपल्याला माहित नाही म्हणून ते x मानायचं, म्हणजे 3/4 मध्ये x मिळवावेत म्हणजे 4/3 आन्सर येईल असं आपण ग्राह्य धरूया. तर आता 3/4 अधिक x असं समीकरण बनणार, कारण आपल्याला माहित नाही किती मिळवायचं आहे ते, बरोबर हे 4/3. तर मग x बरोबर काय येणार, हे 3/4 आहे ते तिकडे 4/3 मधून वजा होणार, म्हणजे x बरोबर 4/3 वजा 3/4. तिरकस गुणाकार जर केला 4 चोक 16 वजा 3 त्रिक 9 भागिले 3 चोक 12, 16तून 9 गेले किती राहिले 7 आणि खाली छेद 12ला 12, म्हणजे किती आलं 7/12. म्हणजे 3/4 मध्ये जर आपण 7/12 मिळवलं तर त्याचा आन्सर काय येणार आहे 4/3 येणार आहे. म्हणजेच तर इथे ऑप्शन ए मध्येच तुम्हाला ह्याचं उत्तर दिलेलं आहे. तर 7/12 मिळवल्यास काय येणार आहे, त्याचं उत्तर 4/3 येणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. तर आता हे जे अपूर्णांक दिले 14/24 दिलेला आहे, त्याप्रमाणे 14/15 दिलेला आहे, त्याप्रमाणे 9 इथे काय तर दिले. तर इथे मी डायरेक्ट तुम्हाला दुसरीकडे सांगतो इथे काय काय दिलेलं आहे ते. तर इथे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत, 14/24, 14/15, 5/8 व 3/8. इथले आपल्याला सर्वात मोठा कोणता अपूर्णांक आहे तो शोधायचा आहे. तर सर्वात मोठा अपूर्णांक आपण कशावरून काढतो, तर ज्याचा छेद जो लहान आहे त्याच्यावरून आपण काढतो. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं 5/8 आहे, 5/8 आहे, छेद समान आहे, तर इथे मोठं कोणता आहे अंश 5, म्हणजे 5/8 हा ह्या 3/8 पेक्षा मोठा असणार आहे. तर आता हे दोघांपैकी कोणता 5/8 मोठा आहे. तर आता इथे जर तुम्ही कम्पेअर केलं ह्याच्याशी ह्या दोघाशी तर 14/8 112 आणि 15/5 75, म्हणजे 112 मोठं येतं 75 पेक्षा, म्हणजे 14/15 जो आहे तर तो 5/8 पेक्षा सुद्धा मोठा आहे. हे दोन तर मग आता गेले. आता ह्या दोघांमध्ये जर तुम्ही तुलना केली तर इथे जर तुम्ही जर पाहिलं तर यांचा तिरकस गुणाकार जो आहे तर तो लहान येतो, म्हणजे हा 14/24 जो आहे यांच्या तुम्ही अंशात आणि छेदात जर फरक पाहिला तर 10 आहे, आणि 14/15 यांच्यात जर फरक पाहिला तर फक्त 1चा आहे. इथे जो आहे तर छेद लहान आहे या दोघांपैकी, कारण त्यांचा दोघांचा अंश समान आहे. जेव्हा समान अंश असतो आणि ज्याचा छेद जो आहे लहान असतो तो अपूर्णांक काय असतो आपण मोठा धरतो. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर कोणता 14/15 या चारीपैकी जर तुम्ही काढलं तर सर्वात मोठा अपूर्णांक कोणता येतोय 14/15, तेच आपलं आन्सर असणार आहे. तर 14/15 कशामध्ये दिले आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. तर आता इथे संख्या दिलेल्या आहेत काय काय, 513, 1134 आणि 1215 चा मसावी किती. मसावी म्हणजे काय, भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या, म्हणजे ह्या तिन्ही संख्येला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 3, 9, 27, 81 ह्या एकाच पटीतील संख्या आहेत. सुरुवातीला इथे जर तुम्ही 5, 3, 8, 1, 9 ह्या सर्वांची जर बेरीज केली तर ह्या 3च्या पटीत येतात, त्याप्रमाणे त्या 9च्या पटीत पण येतात, म्हणजे 9ने सुद्धा भाग जातो आणि 27ने पण ह्या तिन्ही संख्येला भाग जातो. पण 81ने जर तुम्ही भाग घावला तर ह्या तिन्ही संख्येला 81ने भाग जात नाही. मग भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, 3 आणि 9 पेक्षा इथे 27 एक जोडते, ही 27 जो आहे तर यांचा मसावी असणार आहे, कारण यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या दिलेल्या पर्यायापैकी कोणती आहे 27 आहे. म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. 27 हा त्यांचा मसावी असणार आहे, कारण दिलेल्या पर्यायापैकी भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या जी आहे या तिन्ही संख्यांना तर ती 27 आहे, म्हणून तो मसावी ठरेल. पुढील प्रश्न क्रमांक 15 काय दिलं आपल्याला, अशी लहानात लहान खालीलपैकी
संख्या कोणती की जिच्यात 10 मिळवली असता तिला 10, 20, 25 व 30 या संख्यांनी निशेष भाग जाईल. म्हणजे खालील 4 पर्यायापैकी अशी आपल्याला एक संख्या निवडायची आहे जिला 10, 20, 25 आणि 30 या चारही संख्यांनी जो आहे तर तो भाग जाईल. तर आता इथे पर्यायावरून जर तुम्ही पाहिलं तर ते ऑप्शन सी मध्ये तुम्हाला 290 दिसत आहे. 290 मध्ये जर तुम्ही 10 ॲड केलं तर किती येणार आहे ते 300 येणार आहे. या 300ला ह्या 10 ने भाग जातो, 20 ने भाग जातो, 25च्या पाड्यात 300 आहे, त्याप्रमाणे 30 10 300 आहे. म्हणजे इथे सरळ सरळ तुम्हाला पर्यायाकडे म्हणजे बघितल्याच लक्षात येईल की 290 म्हणजे 290 म्हणजे जर आपण 10 मिळवलं तर ते किती येतं 300 येतं. इतर जर तुम्ही संख्या पाहिल्या तर इथे 310 येतं, इथे 290 येतं, इथे परत 320 येतं. या संख्येला 25 ने भाग जात नाही ना, फक्त 25 ने भाग जाणारी 300 संख्या आहे. म्हणून 20 10 20 25 30 या चारही संख्येने भाग जाणारी संख्या कोणती आहे 300. म्हणून 290 मध्ये आपल्याला 310 जर मिळवलं तर ह्या चारही संख्येने त्याला भाग जाईल. म्हणून आपला आन्सर काय असलं पाहिजे, कशात 10 मिळवावं लागेल 290 मध्ये. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 16 काय दिलेला आहे, एका रांगेत प्रत्येकी 10 फूट अंतरावर एक झाड आहे, तर 5व्या व पहिल्या झाडातील अंतर किती फूट असेल. म्हणजे आपल्याला इथे काय दिले, एका रांगेत 10 फूट अंतरावर एक झाड आहे, म्हणजे पहिलं आणि 5वं झाड आपल्याला पाहिजे. म्हणजे एकूण 5 झाडे आपण घेऊया, 1 2 3 4 5. आता ह्या प्रत्येकातलं अंतर किती आहे, चौघातलं हे 10 10 10 व 10 म्हणजे 10 10 किती झाले 40. मग ह्याला जर तुम्ही पहिलं मानलं, ह्याला जर 5वं झाड म्हणलं तर पहिल्या आणि 5व्या झाडामधलं अंतर किती येणार आहे, हे 10 10 10 10 किती 40. म्हणजे सरळ हे ते इझी हा प्रश्न आहे. तर 5व्या व पहिल्या झाडातील अंतर आपल्याला किती फूट येईल विचारलेलं आहे, तर ते 40 फूट येईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17, 4 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 32 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती. तर आता 4 विषम संख्या ज्या आहेत तर त्यांची आपल्याला बेरीज दिलेली आहे, त्यावरून आपल्याला त्या संख्या कोणत्या आहेत हे अगोदर काढावं लागेल. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला काय दिलेलं आहे, 4 क्रमवार विषम संख्यांची बेरीज दिलेली आहे 32 आहे असं दिलेलं आहे. तर आता इथे काय करायचं, पहिली संख्या आपल्याला माहीत नाही म्हणून x मानायची. आता विषम संख्या किंवा समसंख्या ह्या दोन्ही ज्या आहेत तर त्या 2-2 फरकाने पुढे जातात. म्हणजे दुसरी विषम संख्या काय असणार आहे x अधिक 2, कारण पहिली आपण x मानली. तिसरी काय असणार आहे x अधिक 2 अधिक 2 म्हणजे x अधिक 4, आणि परत त्याच्यामध्ये 2 ॲड केल्यावर चौथी येणार आहे x अधिक 6. तर आता या सर्व संख्यांची मिळून बेरीज किती 32 दिलेली आहे. म्हणजे असं आपण लिहू शकतो, x अधिक 2 अधिक x अधिक 4 अधिक x अधिक 6 बरोबर 32. आता इथे 4 वेळेस x आहे म्हणून हे 4x आणि हे 6 आणि 4 10 आणि 2 हे 12 आलं बरोबर, हे 32ला 32. तर 12 इकडे अधिकमध्ये तिकडे गेल्यावर वजा होईल. 4x बरोबर 32 वजा 12, 4x बरोबर 32 मधून 12 गेले 20 राहिले. x बरोबर हे 20ला हे 4 इकडे भागाकारात जाईल. x बरोबर 20/4, 4 1 4 4 5 20 म्हणजे x ही किंमत तुम्हाला मिळालेली आहे किती 5. 5 जी आहे तर ती आपण काय मांडलेली, पहिली संख्या विषम मांडलेली 5. आता 2-2च्या फरकाने पुढे जावा. मग दुसरी काय असणार आहे, 5 आणि 2 7, तिसरी 5 आणि 4 9 आणि तिसरी 5 आणि 6 11. म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी आपल्या 4 संख्या मिळाल्या. तर आपल्याला काय विचारले, पहिली व चौथी संख्या म्हणजे पहिली व चौथी म्हणजे लहान व मोठी, सर्वात म्हणजे लहान आहे 5, सर्वात मोठी आहे 11, यांची बेरीज विचारलेली आहे. 5 आणि 11 यांची किती येते बेरीज 16 येते. तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर इथे 16 कशामध्ये दिले तुम्हाला, तर इथे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे 16, तेच आपलं याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18, संजयची 5 विषयांतील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या 2 विषयात त्याला 173 गुण मिळाले, तर त्याची 7 विषयातील गुणांची सरासरी किती. म्हणजे इथे आपल्याला काय दिले, 5 विषयाची त्याची सरासरी दिलेली आहे आणि उरलेल्या 2 विषयांचे गुण दिलेले आहेत. तर एकूण आपल्याला काय करायचं, 7 विषयांची सरासरी किती येईल ते काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय काय दिलेलं आहे. संजयची 5 विषयांची सरासरी किती दिलेली आहे आपल्याला 60.6 दिलेली आहे. मग आता 5 विषयांचे गुण किती असणार आहेत, म्हणजे गुण बरोबर काय सरासरी गुणिले एकूण विषय, म्हणजे एकूण विषय आहेत 5, सरासरी आहे 60.6, 5 गुणिले 60.6 जर केलं तर तुम्ही येतं 6 5 30 म्हणजे हे
आणि 6 पंचे 30 म्हणजे 300.30 म्हणजे 303 येतं. हे किती येतं? पॉईंट जर एक इकडे सारला तर 303 येतं. म्हणजे 303 जे आहेत तर ते गुण त्यांचे काय झाले तर एकूण 5 विषयाचे गुण झाले. अजून आपल्याला काय दिलेलं आहे? हे 2 विषयांचे गुण दिलेले आहेत. किती? 173. तर आता इथे हे 5 विषयाचे गुण 303 आणि हे 2 विषयाचे गुण 173. हे एकूण 7 विषयाचे गुण आपल्याला माहीत झाले. मग 7 विषयांची सरासरी काय असणार? त्या दोन्ही गुणांची बेरीज. 5 विषयांची गुणांची बेरीज 303 अधिक 2 विषयांची बेरीज 173 भागिले एकूण किती विषय? 7. 303 अधिक 173 म्हणजे किती? 476 भागिले हे 7. 7 एक 7, 7 चक्कून 42, उरले 5, वरून घेतले 6, 7 8 56. किती आलं? 68. 7 विषयांची जी आहे संजयची सरासरी किती असणार आहे गुणांची? तर ती 68 असेल. म्हणजेच तर इथे 68 कशामध्ये दिलं आहे आपल्याला? तर ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या संख्येचा 20% हा 40चा 30% आहे? म्हणजे कोणती अशी संख्या आहे त्याच्या 20% बरोबर काय येतं? 40च्या 30% येतं. तर आता गणितात दिल्याप्रमाणे कोणती संख्या आपल्याला माहीत नाही म्हणून ती x मानली. म्हणजे xच्या 20% बरोबर 40च्या 30% असं आपण मानूया. कारण कोणत्या संख्येच्या 20% आपल्याला ते काढायचं आहे म्हणून ती x मानली. आता त्याच्या 20% म्हणजे काय असतं? गुणुले असतं त्याला. म्हणजे x गुणुले 20% म्हणजे 20/100 बरोबर 40च्या 30% म्हणजे 40 गुणुले 30/100. तर हे 100ला 100 कट झालं. राहिलं काय? हे 40 आणि 30 किती आलं? हे 1200 आलं. आणि हे 20 गुणुले x हे 20x आलं. म्हणजे 20x बरोबर 1200 आलं. मग x बरोबर काय येणार? हे 1200ला हे 20 इकडे भागाकारात जाईल. 2 शून्याला 2 शून्य गेले. राहिले काय? 120 भागिले 2 म्हणजे किती आलं? 60. 60 दोन्ही 120. x ची किंमत आपल्याला मिळाली 60. म्हणजे 60च्या 20% बरोबर 40च्या 30% येणार आहे. तर कशामध्ये दिलं हे? तर ते 60 हे आपलं आन्सर असणार आहे. म्हणजे 60च्या 20% बरोबर 40च्या 30%. पुढील प्रश्न क्रमांक 20. एका गावची लोकसंख्या 12,000 आहे. ती दरवर्षी 10% दराने वाढते. तर 3 वर्षानंतर ती किती होईल? तर आपल्याला एका गावची लोकसंख्या दिलेली आहे. तर हे जे आहे तर ते आपण कसं सोडवतो लोकसंख्येचं गणित? तर ते चक्रवाढ व्याजची जी अमाऊंट आपण काढतो रास त्या पद्धतीने हे गणित सोडवतो आपण. म्हणजे एका गावची लोकसंख्या दिली आहे 12,000. त्याला आपण पी मानतो. किती टक्क्याने वाढते? त्याला आपण आर मानतो. म्हणजे आर 10% दिला आहे. आणि किती वर्षानंतर आपल्याला ती काढायची आहे? 3 वर्षानंतर. म्हणजे त्याला आपण एन मानतो आणि ह्याला आपण प्रिन्सिपल पी मानतो. तर कसं सॉल्व करतो हे? तर सुरुवातीला आपल्याला काय काय दिलेलं आहे? तर त्या गावची लोकसंख्या आपल्याला दिलेली आहे किती? 12,000. त्यालाच आपण पी मानतो. तर दरवर्षी त्यामध्ये किती वाढ होते? 10%ने वाढ होते. म्हणजे त्याला आपण आर मानलं. म्हणजे आर 10% आणि 3 वर्षानंतर आपल्याला किती होईल हे काढायचं आहे. म्हणजे एन बरोबर 3. तर हे आपण कसं काढतो? चक्रवाढ व्याज पद्धतीने सोडवतो. म्हणजे काय? अमाऊंट बरोबर काय असतं? पी कंसात 1 अधिक आर छेद 100 त्याचा घातांक एन. ए म्हणजे काय? 3 वर्षानंतरची गावची लोकसंख्या. तर आता पी माहिती आहे आजची लोकसंख्या 12,000 कंसामध्ये 1 अधिक आर किती आहे? 10 म्हणजे 10 भागिले 100 आणि कंसाचा घातांक एन. एन बरोबर 3 दिले म्हणून हे 3. तर 12,000 कंसात इथे 10 1 10 10 10 100 इथे जर भाग घालला हे 10 1 10 अधिक 1 11 म्हणजे 11/10 येणार आहे हे. आणि त्याचा घातांक किती येणार आहे? 3. म्हणजे ए बरोबर 12,000 गुणुले 11/10 त्याचा घातांक 3. म्हणजे परत काय? 12,000 गुणुले 11चा घन 1331 10चा घन 1000. तर ह्या 3 शून्याला ह्या 3 शून्य गेल्या. राहिलं काय? 12 गुणुले 1331. यांचा जर गुणाकार केला तर तो किती येतो? 15,972. म्हणजे ए बरोबर तुम्हाला मिळालं 15,972. जे की काय असणार आहे? गावची 3 वर्षानंतरची लोकसंख्या 15,972. तर कितीने वाढली हे जर विचारलं असतं तर आपण काय केलं असतं? या अमाऊंटमधून हे अगोदरची लोकसंख्या म्हणजे 12,000 वजा केली असती व 3,972 ही वाढलेली लोकसंख्या आपण सांगितली असती. पण आपल्याला काय विचारलेलं आहे? 3 वर्षानंतर एकूण लोकसंख्या किती होईल? तर ती 15,972. हेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर 15,972 हे आपल्याला ऑप्शन डी मध्ये दिसत आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल. 3 वर्षानंतरची गावची लोकसंख्या. पुढील प्रश्न क्रमांक 21. तर आता इथे नफ्या तोट्यावर आधारित हा प्रश्न आहे. काय दिलेला आहे? एक वस्तू 2760 रुपयांना विकल्याने 20% इतका नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? तर आपल्याला इथे 2760 रुपये त्या वस्तूची विक्री किंमत दिलेली आहे आणि शेकडा नफा आपल्याला किती दिलेला आहे? 20% दिलेला आहे. त्यावरून आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत काढायची आहे. तर एका डायरेक्ट फॉर्म्युलाने हे आपण काढतो खरेदी किंमत.
तर विक्री किंमत बरोबर आपल्याला किती दिलेली आहे गणितामध्ये 2760 रुपये दिलेली आहे आणि शेकडा नफा पण दिलेला आहे आपल्याला 20% दिलेला आहे. तर यावरून आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. तर खरेदी किंमत बरोबर एक सूत्र असतं, काय असतं, विक्री किंमत गुणिले 100 भागिले 100 अधिक शेकडा नफा. या सूत्रानुसार आपण खरेदी किंमत काढतो. तर आता इथे काय काय दिले ते ह्यात टाकून द्यायचं. म्हणजे 2760 विक्री किंमत दिलेली आहे गुणिले 100 भागिले 100 अधिक शेकडा नफा किती आहे 20. म्हणजे 100 आणि 20 120. तर इथे शून्याला शून्य गेले. 12 जर तुम्ही भाग गावला तर इथे किती येतं, 12 एक्के 12, 12 दोन्ही 24, उरले 3, वरून घेतले 6, 12 त्रिक 36 आणि हे म्हणजे इथे शून्याला शून्य घाललो. मग राहिलं काय, हे 100 गुणवले 23 म्हणजे किती आलं 2300. 2300 जे आहे तर त्या वस्तूची काय असणार आहे, तर ती खरेदी किंमत असणार आहे. तर 2300 कशामध्ये दिले, तर ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे आपल्याला. हे जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. त्या वस्तूची खरेदी किंमत 2300 रुपये असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22. तर आपल्याला गुणोत्तरवर आधारित हा प्रश्न आहे. एस बी हे गुणोत्तर दिलेलं आहे 3:4 आणि 20C हे गुणोत्तर दिलं आहे 8:9. तर एस सी म्हणजे ए ची सी असलेले गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे आपण लिहून घेऊया एस बी सी. आता एच आणि बीचं किती दिलेलं आहे 3:4 दिलेलं आहे आणि बी सीचं किती दिलं आहे 8:9 दिलं आहे. तर हे आपण लिहून घेतो आणि इकडे जे आहे तर हे 4 इकडे लिहितो आणि हे 8 जे आहे तर इकडे लिहून टाकतो व सरळ त्यांचा गुणाकार करतो. म्हणजे 8 त्रिक किती झालं, हे 24 झालं. बीचं किती झालं 8 चोक हे 32 झालं आणि सीचं किती झालं 9 चोक 36. म्हणजे आपल्याला कशाचं विचारलं आहे, एचं आणि सीचं विचारलं आहे. एचं किती आहे 24 आणि सीचं किती आहे 36. याला जर तुम्ही 6 भाग घालवा 6 चोक 24 परत 6 6 36 किंवा 12 देखील घालू शकता. 12 2 24 12 त्रिक 36 परत याला जर 2 घालवा 2 2 4 2 त्रिक 6 म्हणजे किती आलं 2:3. म्हणजे एस सी म्हणजे ए चे सी गुणोत्तर किती आलं, तर ते 2:3 येणार आहे. तर 2:3 कशामध्ये दिले आपल्याला, ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. त्याचं आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23. तर काय दिले आपल्याला इथे, 5 किलोमीटर प्रति तास जाणारी व्यक्ती एक पूल 15 मिनिटात ओलांडते. म्हणजे त्या व्यक्तीचा वेग दिलेला आहे आणि त्या पुलाला ओलांडण्यासाठी त्या व्यक्तीचा टाइम दिलेला आहे 15 मिनिट. तर त्या पुलाची लांबी किती आपल्याला विचारलेलं आहे. तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे, तर इथे आपल्याला पुलाची लांबी काढायची आहे. तर ती आपण काय मानायची, पुलाची लांबी जी आहे तर ती x मानूयात, कारण ती आपल्याला काढायची आहे. तर त्या व्यक्तीचा वेग किती दिलेला आहे 5 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे, 5 किलोमीटर प्रति आवर. पूल ओलांडण्यास लागणारा कालावधी किती दिलेला आहे 15 मिनिट दिलेला आहे. तर आता हे 15 मिनिटाला आपल्याला काय करावं लागेल, हे किलोमीटर पर आवर दिले म्हणून त्याला आपल्याला तासामध्ये रूपांतरित करावं लागेल. म्हणजे कसं येईल ते 15/60 किंवा 1/4 तास त्याला आपण म्हणू शकतो. 15 मिनिट म्हणजे काय, 1 मिनिट बरोबर म्हणजे 60 मिनिट बरोबर 1 तास. म्हणून 15/60 केलं, 15 एक्के 15 15 चोक 60 म्हणजे 1/4 तास हे आलं. म्हणजे त्याला तो पोल ओलांडण्यास 1/4 तास लागतो. अंतर बरोबर वेग गुणवले वेळ हा फॉर्म्युला असतो. तर वेग माहिती आहे आपल्याला 5 किलोमीटर प्रति तास, वेळ आहे 1/4 तास. 5/4 म्हणजे किती येतं, म्हणजे 5 गुणवले 1/4 म्हणजे 4 एक्के 4, उरले 1, वरून घेतले 0, 4 दोन्ही 8, परत उरले 2, वरून घेतले 0, 4 पंचे 20 म्हणजे 1.25 हे जे आहे तर ते काय येणार आहे, तर ते एकूण अंतर येणार आहे 1.25. पण हे कशामध्ये आहे, किलोमीटर पर आवर म्हणून हे किलोमीटरमध्ये आलं. तर आपल्याला काय करायचं आहे, त्याचं मीटरमध्ये रूपांतर करायचं आहे. मग त्यासाठी आपण त्याला 1000ने गुणतो. म्हणजे 1.25 गुणिले 1000 जर तुम्ही केलं तर ते किती येतं 1250 मीटर. म्हणजे ही काय असणार आहे, तर ती त्या पुलाची लांबी असणार आहे 1250 मीटर. तर हे 1250 मीटर कशामध्ये दिले, ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. त्याचं आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24. तर इथे थोडं जे आहे तर ते गिसमिट काला करून ठेवलेलं आहे. तर आपण इथे डायरेक्ट तुम्हाला मी दुसऱ्या एका कोऱ्या पेजवर सांगतो. तर इथे 14,014 आहे आणि खाली 16,016 आहे. तर त्याचं आपल्याला संक्षिप्त रूप काढायचं आहे. तर हे आपण एका कोऱ्या पेजवरती पाहूयात. तर 14,014 भागिले 16,016. तर आता इथे सुरुवातीला समसंख्या शेवटी म्हणून दोन्ही जर भाग गावला तर हे काय, तर 2×7 14, 2×00, 2×00, 2×7 14, 7,007 भागिले हे 16,016 म्हणजे 8,008 आलं. आता परत ह्याला जर तुम्ही पाहिलं तर इथे ह्या दोघांची वजाबाकी जर केली तर 0 ह्यांची 0 म्हणजे सम आणि विषम स्थानच्या जर संख्येची वजाबाकी केली बेरीज करून
तर ती 0 येते. म्हणजे ते 11च्या पटीत आहे. 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्याला 11ने भाग जातो. पण ह्याला परत आपण 11ने भाग घालवायचा. 11 संग 66 उरले 4 वरून घेतले 0, 11 त्रिक 33 उरले 7 वरून घेतले 7, 11 7 77 म्हणजे 637 आलं. ह्याला जर भाग घालवला तर 11 7 77 उरले 3 वरून घेतले 0, 11 दोन्ही 22 परत 30 मधून 22 गेले उरले 8, परत वरून घेतले 8, 11 8 88 म्हणजे किती आलं 728 आलं. परत ह्याला कितीने भाग जातो तर 13ने किंवा 7ने. तर इथे 7ने जर घालवला तर ते 91 भागिले 104 येतं आणि परत त्याला 13ने भाग जातो. 13 7 91, 13 8 104 म्हणजे किती येतं 7/8 येतं. तेच काय आहे तर त्याचं संक्षिप्त रूप असणार आहे 7/8. तर ते 7/8 जे आहे तर ते ऑप्शन इथे डी मध्ये दिलेलं आहे, तुम्हाला इथे दिसत नाही. तर 7/8 जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन डी मध्ये ते दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25 म्हणजेच आपल्या या भाग 1 म्हणजे आपला मुंबई ड्रायव्हरचा जो पोलीस चालकचा पेपर चालू आहे गेल्या वर्षीचा म्हणजे 14 मे 2023 साली झालेला, तर त्याचा भाग 1 मधील हा शेवटचा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 25. तर काय दिले इथे, फळ बागेतील 150 झाडांपैकी 12% झाडे आंब्याची आहेत, तर बागेत इतर प्रकारच्या झाडांची म्हणजे संख्या किती. म्हणजे 150 पैकी 12% जर आंब्याची असतील तर राहिलेले 100 मधून 12 गेले किती 88%. राहिलेले 88% काय असणार आहे तर ती इतर झाडे असणार आहेत. पण त्याची संख्या किती आहे ती आपल्याला शोधायची आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला काय दिलेलं आहे, फळबागेतील 150 झाडांपैकी 12% जी झाडे आहेत तर ती आंब्याची आहेत. मग इतर झाडे किती आहेत ते आपल्याला काढायचं आहे. तर इतर झाडे किती असणार आहेत, 100 मधून हे 12% केले, राहिले किती 88%. म्हणजे 150च्या 88% जर केलं तर आपल्याला इतर झाडे मिळतील. 150च्या 88% म्हणजे 150 गुणिले 88 भागिले 100 म्हणजे काय येणार आहे, हे 0ला 0 गेले, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, बे के बे 44 दुनी 88 आणि काय उरलं 44 गुणिले 3, 3 चौक 12, हातच्याला 1, 3 चौक 12 आणि 1 13 म्हणजे किती आलं 132 किंवा 22 संग 132. म्हणजे 150च्या जर तुम्ही 88% काढलं तर किती येतं 132 झाडे. राहिलेली जी 18 झाडे आहेत म्हणजे 12% 150च्या तर ती आंब्याची आहेत आणि उरलेली 132 जी आहे तर ती इतर झाडे आहेत. म्हणजेच 132 तर ऑप्शन 1 मध्ये तुम्हाला दिसत आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. 132 जी आहे तर ती इतर प्रकारची झाडे असतील. तर मित्रांनो, आपला मुंबई पोलीस चालकचा दिनांक 14/5/2023 साली झालेला आपला पेपर सुरू आहे. तर त्याचा आज आपण ते भाग 1 पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण त्याची सुरुवातीचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्टसाठी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.